श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 15. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगतपालका मुनी मानस चकोर मृंगांका कृपा बुंदातिया पूर्ण शशांका ग्रंथादरी एका. मागील अध्याय कथन त्वा वदविले कृपा करुण गर्त कुपी अग्निनंदन गोपी छंदे घातला परी कैसा लाग ही कोठे नाही मुसमाग जैसा शंकर गेले माग फसविनी त्याशी वरियले असो पुढे आता श्रुती श्रवण करावी रसाळ वक्ती सिंहावलोकनी घेऊन गती मागील कथा विलोका बद्री का श्रमी पूर्ण तपासी गोरक्ष कानिपा जानवी 83 तपाचरिता 12 वर्षी उद्यापन उरकली पर्याची त्याशी नाही ठाऊक काया भुवनी उभे अर्क संगोपित कामांतक परी माहित नाही अनन्या पुढील भविष्य तर जाणून गुप्त ठेविले ओळखून या परी तप झाली पूर्ण उभयताई बोलिवले कानिपा निघाला उत्तर दिशी महातपी तो गोरक्षशकी उत्तर पूर्ण मध्ये कोणाशी संचार करीत चालला प्रयाग गया काशी करून श्री गुरु ते शोधी गजकर्ण नंदन या परिपूर्ण दक्षिण कोण गोरक्ष शोधी मच्छिंद्रा शोधित परितो कैसा की जलाविन विभक्त मासा की बाल मातीचे वसवसा सदोदित हृदयात नावडे त्या ते अन्न पाणी नावडे निद्रा सुखाशनी सदा भोवते भाविक मनी उद्वेग चक्री प्रियला श्री गुरु आठवणी चित्तात भ्रमण करीतसे पिसाचे वत सांडी स्वस अनुनी हेत नाथ हे नाथ म्हणून वारंवार हंबरडे फोडित म्हणे कधी भेटती गुरुनाथ प्राण डोळा उरला किंचित पायाता दाखवी आयशी प्रेमे होतशी वृष्टी आपुल्या पुसे वागवटी म्हणे पाहिला असेल मच्छिंद्र जेठी कोणीतरी सांगावं आयशे बहुधा बहुत पुसून नाना क्षेत्री करी गमन तो भ्रमत गौड देशा कर्ण गेला पट्टणी पातला तपे मांस भक्षिले समर अति सूक्ष्म जर्जर शरीर त्यावरी श्री गुरु वियोग चिंता अक्षर हाडी टोले मारी तसे जेथे बैसे तेथे वसे निरबिंदू वाहती नेत्रांशी काड्या कारण कोण्या क्षेत्रास भिक्षा मागू जात असे तो हेला पट्टण नगरामादारी येऊनी बैसला क्षणभरी तो द्वारपाला ग्रामद्वारी बैसले होते काहीशे त्याने पाहुणे गोरक्षनाथ आदेश म्हणून त्या ते नमित परी गोरक्षतया द्वारपाला पुसत मच्छिंद्रनाथ आहे की तेव्हा ते म्हणते आमचे गावी मच्छिंद्र नामे कोणी गोसावी महाराजा आलाची नाही काय सांगावी सुख व्यक्ती परिनाथा एक तापसी आला होता या गावाची नाम जालिंदर या जगाशी मिरवीत होता महाराजा काय सांगावी तयाची नीती लोकांशी वाटे जायचा गवस्ती तो तृण भारा वाहता माती आदरा आम्ही पाहत असो गोरक्ष म्हणे काय कारण मस्तकी वाहत तृण एरी म्हणते तो काननातून गोधना करता आणि तसे गोरक्ष म्हणे गोधन कोणाचे एरी म्हणते ते गावीचे परी निष्प्रवृत्ती गोधनाचे पालन करी महाराजा गोरक्ष म्हणे किती दिवस राहिला होता या वस्तीस राहुनी लोप कवन ठायचं झाला पुढे तर सांगा एरी म्हणती योगद्रुमा 1 संवत्सर राहिला या ग्रामा पुढे गेला कोठे ते आम्हा माहित नाही महाराजा या उपरी गोरक्षनाथ दिवस किती लोटले ते पाहत येरे म्हणे 10 आजपर्यंत लोटले संवत्सर महाराजा आईशी ऐकून तयाची वाणी गोरक्ष विचारे आपले म्हणे तरी का माझा स्वामी नाम पालटुनी जगा माझी विचारला मी सांडूनी पूर्ण तपास लागावया करीत येईन भावत म्हणून पालटिले स्वप्न मास गावा माझी मिरवला आईशी कल्पना अनुनी म्हणे अश्रुधारा वाहती नैनी म्हणे महाराजा गेराची सोडणी मज पाडाचा कैसा रे टाकून निर्वाण कारणात कोठे गेला माझा नाथ मी अर्भक अज्ञान बालक भूत मोकळीले मज कैसे हे नाथ तू सकलमय सर्वस्वी बाप माय तुझ विन माते कोण आश्रय तेही लेखी दिसाना आहा मज पाडसाची
हिरणी चरू गेली कोणे राणी, माझे स्मरण सकल सांडुनी, कैशी गुंतली तिकडेची, आहा मम वत्साची प्रेम माऊली, कोणे राणी चरू गेली, परी माझे स्मरण विसरली, कैशी गुंतली तिकडेची, आहा माझी मोहाची माय, करू गेले अंतराय, मदते विसरुनी सदैव हृदय, कैशी गुंतली तिकडेची, आयशी बोलणी विलाप करीत, ऊर्ध्व हंबरडा मारुनी धावत, पोट कवळुनी श्वास सोडित, आहा नाथ म्हणून मग ते कनवाळू द्वारपाल, माती नाथान करीत तळमळ, तुम्हा माय लेकरांचा मेल, ईश्वर करील पुढारा, आयशी वदती तेव्हानी, गावात झाडीला भिक्षे लागुनी, मग तो गोरक्ष सदनो सदनी अलक्ष गाजवित जात असे. परी जालिंदर होता ज्या ठाई, तेथे सहज आला भिक्षेशी पाही, ते एकटक सदन साई, पाहुणी आलक म्हणत असे. तो सवाल ऐकून जालिंदरनाथ आदेश म्हणत मही अंत, ते आदेश गोरक्षाप्रत श्रवण झाले तातडी, मग त्या आदेश वधुनी पुढती, म्हणे कोट्यात महाराज जती, हे म्हणे मही गर्ती विराज लोशे महाराजा, मग गोरक्ष म्हणे कवन नामी मिरवित आहात नाथा स्वामी, हे रे म्हणे मनोधर्मी, नाथ जालिंदर म्हणतात परी महाराज योगधर्मा, कवन नाम मिरवत तसे तुम्हा, आणि वरदहस्त प्रसाद उगमा, गुरु कोण तुमचा, गोरक्ष म्हणे मच्छिंद्र जती, वर प्रसाद गुरुमूर्ती, गोरक्ष नाम देह्या प्रती, जगा माझी मिरवले, तरी महाराजा ऐके युक्ती, तुम्ही शेविले मही गळती, जगी प्रविष्टली पापमती, भंगित झाली लोकांची, आयशी ऐकून दयाची वार्ता, जालिंदर सांगित झाली कथा, ती ऐकताची गोरक्षनाथा कोपानळ पेटला, म्हणे महाराजा आज्ञा करावी, शेण्याची गाडीनं पालती मी, तवया नृपाची प्रौढी गाय, भस्म करीन क्षणात, जैसा अग्नी पेटला सदनात, त्याने तरुण तंतूचे कोण गणी, तन्या येथील नृपनाथ भस्म करीन महाराजा, आहा ऐशी गुरुमूर्ती, देवा दानवा वरदाती, ऐशी स्वामीशी घालून करती, राज्य कैसा करीतो जी, तरी आताची आज्ञाप्रमाण लागून दे एक क्षण, मग जालिंदर बोले वचन, ऐशी नव्हे महाराजा, या कार्याचे पुढे कार्य ना तरी हृदय विचारून पाहे, नाथ पंत येणे दोनावे, हेची भविष्य असे पहा, तरी आता क्षमा करून पुढे महाराजा करे गमन, परी हे ऐशी वर्तमान बोलू नको जगाशी, तुम्ही हिंडता सहज म्हैशी, मम सुत कानिप भेटता तम्माशी, श्रुत करावे कृत्य त्याशी, वृत्तांत तिचा सकळीक, मग तो युक्ती प्रयुक्ती करून संपादून रायाशी कल्याण, माते काढील गर्तेतून वाढविल तो नागपंत, ऐशी सांगून निघाला गोरक्षनाथ, आदेश म्हणून बोलित, आणि गोरक्ष ऐकून शांत होऊन आदेश म्हणत असे. मग आदेश शब्देशी गमन करून निघाला गोरक्षनंदन, आहारा पुरते मिळवणे अन्न उपहारा संपादी, मग शिंगी शैली करून ग्रहण करिता झाला मार्गी गमन, तो जगन्नाथ प्राचीन स्थान, येथे जाऊन पोचला एरिकडे कानिपनाथ, गावोगावी भ्रमण करीत परी ज्या गावी जाय, येत जगा लागी बोधी तसे, कानिफा मुखाची बोधस्थिती, ऐकून जन परम मानवती, सरील प्रेम दाटून चित्ती, अनुग्रह घेती तयाचा, मग त्या गावात एक एक दोन सशिष्य निगती विरक्तिमान, प्रपंच राहणीस लात मारून नाता सवे चालती, ऐशे 1 2 5 7 डावीसांचा मेळा जमत, होता होता सप्तशेत दाटले शिष्य समागमे, पूर्वदेशी करिता गमन, तो शिरराज्य दोषे सगन, तयाच्या सीमेपर्यंत जाऊन उलट पाहती महागारा, श्रीराज्यात पुरुष कोणी नाही हे विख्यात जनश्रुत करणी, म्हणून शिष्यमंडळ दना आणून परतुनी पाहती महागारी, ठाई ठाई करीती विचार, म्हणती श्रीराज्य देश तीव्र, तेथे प्रवेश करिता नर वाचत नाही सहसाई, ऐसा देश कठीण असून स्वामी करीती तयात गम, तरी अग्निकुंडी सकळा नेऊन पूर्ण आहुती इच्छितसे, जरी शेविल्या हला हला ते, कोण पुरुष जगेल तेथे, जेवी तीव्र अग्नित शिरत तेथे, आहाळेल कैसे म्हणावे, सदनी प्रेरीला वैश्वानर, सदन झाले खिरा अंगार, तया माझी निघता नर, वाचेल कैसा सहसात, की पतंग घेती दीपाची भेटी, याची रीती येथे गोष्टी, दिसून येते परी शेवटी, मृत्यू आम्हा दिसतसे, आयशे होता निश्चय वचन, कोणी म्हणती करा पलायन,
जीवित्व वाचल्या साधन येईल घडून महाराजा. एक म्हणते ऐशे करावे सदळ धरावे गुरुचे पाय, मग जीवित्वाचे भय काय, जातसे तरी जाऊन द्या. काया वाचा तनु मन धन, प्रथम त्याशी केले अर्पण, मग या जीवित्वाचे आस्था करून व्रता लागे का भंगावे. एक म्हणती लागले वेळ, कैचे व्रत पली पाड, जीवित्व हरल्या व्रतकोड, कोणी दृष्टी पाहिले. तरी हा अर्थ सांडून धन, या स्वामी लागी चुकून, ग्रहस्थान पलायन करून जीवित्व वाचा. या स्वामीशी लागले वेड, सादर मृत्यू झापड, जया ठाई पडेल धाड, चालून जातो त्या ठाई. आशित मासी सत्य भाषला, तरीही मानून घ्यावी बोल, जीवित्वाची आस्था असेल तरी बोल फोल न मानावे. ऐशी ठाई ठाई टाटी, बैसुनी करती बोल चालवटी, परी हा अर्थ सकल पोटी, काणी पाते समजला. मनात मने भ्याले सकल, हीन बुद्धी अति दुर्बल, परी आपुला प्रताप सांगता तंबल, सत्य वाटणार नाही अशी. मग करी कवळणी भस्म चिमुटी, परशा असं प्रयोग होती, जलपुनी पेरी मही पोटी. तिने दीक्षा लक्षणी, पुढील मार्ग ठेवून मोकळा, दिशाबंधन केल्या सकळा, केल्या परी ऐशा बाळा. देवदानवा आतुलेना, केले अर्थ द्वय अर्थ पर, शिष्या पळून नाही जाणार, आणि मारितचाही बुबुकार, पोचू नये त्या ठाया. ऐशे स्पर्शास पृष्टी रचुनी शांत बैसला देटी, मग शिष्या पाचरून शेवटी पुस्ता झाला तयाची. लहान मोठे मिळून समुदायाशी बैसून, म्हणे आम्हाला की जाणे श्री राज्यात आहे की, पण तो देश कठीण वाचत नाही पुरुषरत्न, हनुमंत बुबुकारे करून प्राणहानी होत असे. पुढे देश बहुत कठीणपणे आम्हाला आहे जाणे, तया देशीचे तीर्थ करून येरू ऐशे वाटत असे. आमचा विश्वास गुरुपायी, जरी असेल भो प्रवाई, तरी देशाची लंबुनी मही, पुन्हा येऊ माघारे. ना तरी सुखे जाओ प्राण, परी मनाची धाव येई पूर्ण, तरी तुमचा विचार कवन तो मज प्रति दर्शवा. जे निशिम गुरुचे असती भक्ती, ती धरावी माझी संगती, ना तरी जीवलोभ असेल चित्ती, ती जावे माघारे. ऐशे सांगून बोलावीत म्हणे देखील बुद्धी करायत, मग निशिम भक्ती किंचित तया ठाई राहिले. 7 शतांत 7 जण ठाई उरले स्थान धरून, वरकड कंबर बस्ती करून कल्पिल्या मार्गी चालिले. मनात मानती सुख वसा, म्हणती तस्कर बुद्धीचा ठसा, पळणी जाता काजळे लेशा, मूर्खत्व येते आपणाशी. तरी फार बरवे झाले, स्वामीने अंतर ओळखिले, बुजळपणी बोलिले, कीर्ती महात्म्य रक्षणी. ऐसा चित्ती सुखवसा मानून, आले पंथी करीती गमन. एक कोस गेले धावणे, सीमेपर्यंत ग्रामाच्या, परी परशास्त्र शिवलक्षण, बैसले होते मही वेष्टून. तेने येताची धरले कवर्ण, महिषी दृढ केले ते, उजळपणे बोलिले, कीर्ती महात्म्य रक्षणे. ऐसा चित्ती सुख वसा म्हणून, आले पंथी करिता गमन. एक कोस गेले धावून, सीमेपर्यंत ग्रामाच्या, परी परशास्त्र सीमा लक्षून, बैसले होते मही विष्णून. तिने येताची धरले कवळून, महिषी दृढ केले ते पद झाले मही व्यक्त. मागे पुढे ठेवाय नसे शक्त, जैसे सावज गुंतल्या चिखलात, बळ काय चाले ना, असं झाले मही व्यक्त. म्हणून हस्ते काढू जात, तो हस्त झाले मही लिप्त. मग सकळ वनवे झाले एरेकडे कानिपणात, त्या साताचे बोलून घेत जवळ बैसून सकळ वृत्तांत निवेदेला तयाचा. तुम्ही करावे आता ऐशे, शीघ्र जाऊन त्या म्हैस, पाशान करी उचलून विशेष, तयाच्या पृष्ठी स्थापावे. मग विभक्ता श्रवी होती, चर्चुनी तयाच्या भाळाप्रती, मागून पाठवले साथी समाचारा तयाच्या. ते तव श्रीगुरूची आज्ञा करून पाहत चालिले सीमास्थान, तरी ते सर्व येऊनवे होऊन ठाई ठाई खुंटले. साताशी पाहून अवघ्या मूर्ती परमचित्ती लजित होती. आदव उदव करून पाती परी न देती उत्तर, हे जाऊन बोलती ते कैचे सोडणे गुरु ते जीवित लोभ धरून मनाते. मार्ग केला पुढारा, परी ईश्वराची आगाध करणी, सकल पडला मही खेळणे. ऐशा रीती कोण तरुणे, गेला आहे सांगा पा. मग हसते सकल पाशान,
पृष्ठी ठेविती बले करून स्पर्श होताची जाती चिकळून आग हलिवता पडेना परमाक्रंदती. चुकलो ऐशे म्हणते आता क्षमा करून चित्ती सोडवाव्या माते. हिरू म्हणती खुशाल असा जीवित्वाचा धरून भरोसा. स्वामी पाहुणे आले देशा सोडवून नेऊ तुम्हाशी. गुरु करिता हा कशाला संकट पडता काढिता पळा. परिद्याची क्रिया त्याची त्याला फळद्रूप होत असे. आता स्वस्त असा चित्ती आम्ही जातो श्रीदेशाप्रती. दैवे वाचून आल्या अंती सोडवून नेऊ तुम्हा ते. आईची सकळा करुणी भाषण सकळा पृष्टी देऊनी पाशान. परतते झाले गुरु आज्ञा करून परित ते पाहून आरंभलती म्हणती गुरु माय होणी माय होऊन या सदैव हृदय. आम्हा सवे न्यावे श्रीराज्या माधारी. आमची सकल गेली भ्रांती आणि गुरुची समजली प्रताप शक्ती. आता सकळ नासुनी दुर्मती विश्वासात टेकलो. आयसा करिता विरुणी ती ऐकली 7 जणी. मग म्हणती श्रीगुरुते सांगोनी सुटका करू तुमची. आईशी बोलणे सकला कारण पुन्हा आले पडतून. म्हणती महाराजा दैन्यवान शिष्य कटक मिरवले त्याची नासली सकल भ्रांती. पृष्ठी पाशानं घेऊन आरंभळती तरी आता कृपा सोडवली चित्ती मुक्त करा सर्वांची. आता इथून गेली प्राण सोडणार नाहीत आपले चरण. सर्व स्थिरमती धरून चरणावरी लोटते. नाना युक्ती करून करती श्रीगुरूंचे समाधान. हे सशिष्यांचे ऐकून योजन ना चित्ती तोषला. मग विभक्ता मंत्र होती जरपून योजली भस्मची मुठी. ओपणी शिष्या कर संपुटी मने चर्चून यावे तयाचे. मग एक शिष्य जाऊन तिथे भाळी चर्चुनी भस्मची मुठी ते. चर्चिता झाले सकल मुक्त 7,700 असे मुक्त झाले सकळ जणी. येऊ लागले गुरुचरणी नाथ तया लागी पाहुणी आहा म्हणत असे. असो आयशे बोलून वचन तेथून टाकीता मग मुक्काम. श्री देशाची सीमेवर जाऊन वस्ती लागी व्रजते. तेथे 2 लोटल्या झाले रात्री. तो चमत्कार वर्तला ते क्षिती बुभुकार. देवया मारुती शेतोहुनी चालेला. तो मार्गे येता अस्त्र सबळ वेष्टीत झाले पदकमल. परी वज्र शरीरी तुंबल आसरा लागी मानिना. येरू चित्ता माझे विचार करीत हे स्पर्शास्त्र आहे निश्चित. तरी येथे कोणी प्रतापवंत आला आहे निश्चय. ऐसा विचार करून चित्ते येता झाला सीमेप्रती. तो कटक पाहुणी नाथपंथी मनात विचार करीत असे की म्या यत्न करून बहुत तेथे पाठविलेला मशिनात. परी कटक गेले येते बोधीतील तयाशी. मग बोधदे होण्या स्वार स्वदेशी येईल मच्छिंद्र. मैनाकिनी मुखचंद्र दुःख सागरे उतरे. तरी येथेची याती निर्बळ करून मागे लावाय पडतून. मग आती भीमरूप धरून भुभुकार करीतसे गाजवी पुछाचा भडत्कार. भयंकर रूपे अति तीव्र ते पाहुण्या कटक भार समग्र. स्वामी आळदडताती म्हणती महाराज प्रलय काळ प्रथम मध्येला महाबल. आता बक्षील कटक सकल उपाय काही योजावा. येरो म्हणे भय नाही उगेचे पहा तरुणी धैर्य. याने तुमचे करावे का अचलपणी असारे. मग करी येऊनी भस्मची मोठी वज्रास्त्र परम बोले हटी. तो प्रयोग सिद्ध होता दाटी भस्मची मोठी फेकिली. मग ते वज्रास्त्र परम कठीण माथा मिरवले भूषण गणगण. येरीकडे वायुनंदन निजदृष्टी पाहत असे. मोठ मोठे उचलून पर्वत फेकीचा झाला गगनपंत. ते गिरी आदळता वज्रास्त्र चूर्ण होती शनार्दे. ते पाहुणे अंजनी सूत प्रेरित झाला मुष्टीघात. त्याने वज्र झाले भंगित निचेष्टित माही पडले. आयशे होता प्रकरण दृष्टी पाय कर्णनंदन. मग कालिकास्त्र जलपून भस्मची मुठी सोडित असे. यावरी सवेची अग्न्यास्त्र सोडित झाला प्रयोग मंत्र. त्यावरी सवेची वासवास्त्र वरी वायवस्त्र प्रेरले. मग ते वायवस्त्र प्रयोग होता दीर्घमधुनी दाटला सविता. मग महापर्वत असतील सोलता भस्म होती तयाने. तो अंजनी सुता सकट तो अति तीव्र करीने नेट. या उपरी काय उद्भट विक्राळ रूपी प्रकटला. कृतांत जायचा मुख पसरून ग्रासू पाहि सकल जन. ते अति सहाय्य परिपूर्ण. वासव शक्ती मिरवली जैसा यमा मागे दम. प्रकट वय हरू प्राणाशी वयास्त्र तरुण. कडकडाकडे तसे जैसे खग मेघ डमरी. चमका मारिती चपळे परी. उरलेली भक्ती तदनु परी. प्रलय तरणी मिरवल्या त्यात आग्नेस्त्राचा ताप थोर. त्यावरी सहाय्याते वातास्त्र. मग मारुती देही होडी जर्जर. रक्षणार्थ काही दिसाना वासव आणि कालिकास्त्र.
मागे पुढे होईन पवित्र प्रहार भेदाच्या पहाती स्वतंत्र परी वायुपुत्र चपलतो दही अस्त्राचे 2 हात उडता झाला चपलवंत तरी तेही अस्त्र चपल बहुत हस्तयुक्त होऊ न दे यावरी आज्ञास्त्रा कारण पुच्छायोगी वायुनंदन या परी वातास्त्रा कारण स्तुती विनवणी आराधले मग महाराजा प्रलयवंत प्रविष्ट करा अग्नेश्रांत तरी तुझा आहे सुत लोका माझी मिळतीची परी गृहीचा पाहुणी अनर्थ कोणता पाहुणी तुष्टला साथ आयशा प्रकरणी हृदयात नेवराजी महाराजा आयशे उत्तर ऐकून सावधान मग बोली वायुनंदन ते मातास्त्र झाले शिन महाप्रतापे आच्छादी ते पाहुणी कानिकात मोहनास्त्र फिरण्यातरी ते गुप्तास्त्र हृदय जाऊन आत संचरले तरी वज्र शरीर लागन धरी मोहनास्त्र परी काहीसा भ्रांत वायुकुमार निजदेही दाटला तरी तैसाची भ्रांती माझारी आग्नेस्त्र पुचे धरी महाबले समुद्र तरी भिरकावून दिले तरी आग्नेस्त्रे मासभर कडू लागले समुद्र जलचरा उडवला प्रलय काल त्याने समुद्र गजबजला मग तो येऊन मूर्तिवंत निज दृष्टीने जेव्हा पाहत तो कानिपा आणि वायुसत युद्धाला मिरवले परी तयाशी उडवला प्रलय काल आग्नेस्त्रा ते करी शीतल मग जलदानुनी सकल आग्नेस्त्री स्थापिले त्याने आग्नेस्त्र झाले शांत एकीकडे वायुसूत मोहन प्रकरणी प्रविष्ट चित्त परी पुच्ची पर्वत उचला वायसंगी फाकली होती तिकडे बुद्धी आणि स्थावर मोह असले सिद्धी भ्रम पडला होताची त्या संधीत दोईकडून पाठीपोटी असले 2 एकदाची भेदिले प्रहार करून सबल बले करून या जैशी मेसाची मर्दने झुलता एक होय मेलने तैची पृष्टी होय हृदय लक्षणी वेदिती झाली ती असते कालिका आणि वासव शक्ती वेदताची मूर्छित झाली व्यक्ती केने उलंडनी महिवरती वात सुत पडेला ते पाळून अनिल राज हृदय उजळले मोहबीज मग प्रत्यक्ष होणी तेजपुंज तयापाशी पाकला परी तो अंजनीचा बाळ वज्र शरीर ब्रह्मांड बोल पुच्छ सावरून होतावे युद्धा मिसळू पाहत असे मग श्रीवाते धरून हात म्हणे एक मधवचन सत्य हे सबल पाणी आहे तनात रळी याते करू नको पूर्वी पाहे मच्छिंद्रनाथ तव शिरीष दिदला होता पर्वत वाता आकर्षण विद्या बहुत जाज्वल्य मिरवे यापाशी तरी आता सखे करून कार्य काय ते घे साधून गोळ दिल्या पावे मरण विषत्या ते नकोची यावरी बोले अपामपती म्हणे याची मानवते माझ्या चित्ती सख्यासारखी दुसरी ती योग्य योग्य दिशेना मग उदती आणि द्वितीय वाते सवे घेऊन मारती ते कानिपाते येऊन तुरी ते परमप्रतीने भेटले कानिपातीने देवाशी नमन करतेसे अतिप्रतिशी नमुनी पुढे वायुसुताशी युद्ध का सोडिले म्हणे तसे हे ऐकून बोळे आणील की युद्ध कासया करिता तुंबल कवनार्थी तयाचे फर आम्हाला गे दाखवा नात म्हणे तया मारतीशी युद्ध करीत होता कायसाशी कासयाशी मारती म्हणे कामनीशी तरी ऐका माझ्या म्या बहुत यत्न करून गौरवनी मच्छिंद्र परम आदरे श्रीराज्य कर्ण पाठीला ऐके तरी हे तयाची असती जती तेथे गेल्या तयाप्रती भेटलेल्या तयाशी समूल वृत्ती बोधस्थिती आणतील मग तो सांडून ती तिचे स्थान स्वदेशात करेल गमन आयशी चित्ती कल्पना आणून युद्धाला मिसळलो तरी आता असो कैसे हा गेले श्रीराज्यास काही योग मच्छिंद्रात बोलू नये द्रुप्ती आयशे प्रकरणे भाष्य देऊन अवश्य करावे अशी गमन मग माझे काही एक छलन होणार नाही नाताशी आयशे बोलता वायुसुत आपापती म्हणे बरवे यात आव म्हणून वडे मारुतो सुत यात काय व्हायचं तसे मग हसून बोलिले कानित नाते आ शंका आले यात माथे तरी प्रयोजन काय आमुते मच्छिंद्रात बोलाया तरी सहसा आम्ही मच्छिंद्राशी बोलणार नाही दुर्बलेशी आणि संबोधून त्याची तेथील तेथे स्थापवती आयशी वळदुने कडतल भाष्य देवणी तुष्ट केले त्यास मग आपण आपल्या स्वस्थानात त्रिवर्गही चालले सकल गेले स्वस्थानाशी तो उदय झाल्या लोटणीशी मग नात शिष्य कटकेशी तेथून निघाले श्रीराज्यात प्रवेशून नाना तीर्थक्षेत्रस्थान पाहत गजनंदन श्रुगर मुरडी पातला तो ते गावीची नोपासने तिलोत्तमा मैनाकिनी मच्छिंद्रासह वैसुनी सभास्थानी शेवेला घेऊन ठरले तो कानिकनाथ फेरी आला करीत राजद्वारी सवे शिष्ट कटक भारी तो द्वार रक्षक शोधाला गे धावले शोधिता शिष्य नयने तो कानिपा कळाला कानी
मग जाऊन या राजांगणी वृत्तांत सर्व सुचला. म्हणती महाराजा ग्रामद्वारी कानिपा सहनाथ परिवारी 700 शिष्य समुद्र लहरी तो भेटी आलाशी. हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणे पहिला तया कोण पंत एरी म्हणते नाथ कानफाटी करणे ते. आयशी ऐकून मच्छिंद्रनाथ परमद चकले तयाचे चित्त म्हणे आला की गोरक्षनाथ पालटून नामाते. तरी आता कैचे येते राहू दे ना या सुखाते. आहा तेलो तर मा सौंदर्य माते लादली होती प्रत्येने. परी तया माझी विक्षेप झाला की सैंदवे दुग्ध घट नसला. तन्याय न्याय झाला प्रारब्ध वशी आमचा. आता असो कैशी तरी याशी नैवे ग्रामाभितरी म्हणून सिद्ध करून सॉरी आश्वसिबिकेस निघाला थोडे येऊन ग्रामदारी. परस्पर भेटी झाल्यावर कानिपा प्राहुणी उभे वितरी समाधान मिळवले. मग आदेश होणी गमन हृदय भरजरी कनकवर्ण मही पसरून योगद्रम तयावरी बैसला. मग कोण कोणाची समूळ कथा तदनु पुसता गुरुचे पंथा त्याही सांगितली समूळ वार्ता. जालिंदर जन्मापासून मच्छिंद्र म्हणे जालिंदरनाथ देता अनुग्रह उत्तम आहे तरी तू कानिपा नामसूद गुरुबंधू तू माझा. मग शब्दोशब्दी अधिकोत्तर वाढत चालली प्रेमलहर. मग वाहुनी गजस्कंदावर ग्रामा माझे आणले. मग नाना युक्ती रचुनी चित्ती सोय करी मच्छिंद्र ती एक मास अतिप्रिती कानिपा राहिला त्या स्थानी. राहिला परी तो नाथ कैसा तरी समूळ कथा सुधारसा. पुढील अध्यायी श्रवणी असा श्रवण होईल सदा सकळी का तरी हा भक्ती कथासा. त्यांना वैष्णवांची निज माहेर प्रपंच सांडून राहावेस ते या धवरगिरी येऊन मुंडी सुतणार येऊन कवी मालू नाम स्वाध्यायाशी तो बैसला ग्रंथ वायाशी सुख संपन्न भोगावया. स्वस्ती श्री भक्ती कथाचा समंत वृक्ष काव्यमाग सदा परिषद भाग चतुर पंचदश अध्याय गोढा श्रीकृष्णार्पण वस्तू शिवमूर्तू शिरस्तु श्री नवनाथ भक्ती 7 पंचदश अध्याय समाप्त. गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय. जय श्री मच्छिंद्रनाथाय नमस्ते. जय श्री कानिपनाथाय नमस्ते.